जगात चित्रपटांची सुरुवात 1888च्या काळात झाली. लुईस ले प्रिन्स यांच्या बागेतील हे दृश्य सर्वात जुनी फिल्म म्हणून सर्वात जुनं ऐवज मानलं जातं. भारतात याची मुहूर्तमेढ रोवली दादासाहेब फाळके यांनी आणि त्यानंतर सिनेमाचा प्रवास अभूतपूर्व आहे. Is there a Shyam Benegal film that you don't like? All of them. श्याम बेनेगल हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते, ज्यांना भारतीय समांतर चित्रपटाचा स्तंभ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी आंध्र प्रदेशच्या सिकंदराबाद, जे आत्ताचं तेलंगणा आहे, येथे झाला. I grew up in Hyderabad. Hyderabad meaning actually in a cantonment town. There used to be the Sikandrabad cantonment, which is a part of Hyderabad city. भारतीय समाजाची सखोल जाण आणि संवेदनशील दृष्टिकोन ठेवून त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली आहे. Well, that was one of the aspects. But the main thing, of course, that was interesting to me was the way India was changing from a feudal, what was essentially the feudal character of Indian society, and that was changing post-independence. लहानपणापासून त्यांना सिनेमाची आवड होती. वयाच्या 12व्या वर्षी त्यांना पहिला कॅमेरा मिळाला आणि तेव्हापासून त्यांनी फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग्समध्ये रस घेण्यास सुरुवात केली. And my father was a still photographer, so that explains the family interest in photography and film and so on. श्याम बेनेगल यांनी आपल्या करिअरची सुरुवात जाहिराती चित्रपटांपासून केली होती. नंतर त्यांनी फीचर फिल्म्स दिग्दर्शित करण्यास सुरुवात केली. समांतर सिनेमाला नवी ओळख देणारा अंकुर हा त्यांचा पहिला सिनेमा होता. जरा ठीक से पकड़ो, सुनाई नहीं देता क्या? गूंगा है, बोलता क्यों नहीं? तुम्हारा घरवाला है? जी हो सरकार, मेरा मर्द है इन्हें. या चित्रपटाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळाली. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये निशांत, मंथन, भूमिका, सरदारी बेगम या चित्रपटांनी ग्रामीण भारतातील समस्या, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक अन्याय यासारखे मुद्दे खोलवर मांडले. After all, they are like morality tales. There are the ideas that you grow up with, about right and wrong and things like that. And those kind of values you don't want anybody to question. प्रेम में खरबूजा चाहे चाकू पर गिरे, चाहे चाकू खरबूजे पर, नुकसान हमेशा चाकू का होता है. मैं हूँ महेश्वर दलाल, तेरी आंखों का काजल भी बेच सकता हूँ अगर चाहूँ तो. बेनेगल यांच्या चित्रपटांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वास्तववादी शैली आणि सामाजिक विषयांवरील आधारित त्यांच्या कथा. हम उसी तरह आगे बढ़ते जाते हैं जैसे 7 घोड़े सूर्य को आगे ले चलते हैं. Honorable Union Minister of State for Information and Broadcasting, Shri Manish Tiwari ji will present a check. श्याम बेनेगल यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार. Dada Saheb Phalke, winner, and of course today, and his award honors me greatly today. I'm most grateful. Thank you very much. श्याम बेनेगल यांनी माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील तयार केल्या आहेत. त्यांची प्रसिद्ध मालिका भारत एक खोज, जी 1988 मध्ये आली होती, ती भारतीय इतिहास आणि संस्कृतीवर आधारित होती. अब हम चढ़ाई करेंगे. शिवाजी भोसले का झंडा 12 मावल के इलाके पर फहरा के रहेगा. Work is love made visible. And if you cannot work with love, then it's better that you should leave your work and sit at the gate of the temple and take alms from those who work with joy. These words seem like they were written for Shyam. श्याम बेनेगल यांनी आयुष्यभर भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचं योगदान दिलं आहे. श्याम बेनेगल हा भारतीय चित्रपटसृष्टीचा तो चेहरा आहे ज्यांनी भारतीय चित्रपट निर्मितीला नवी दिशा दिली. Honors me greatly today. I'm most grateful. Thank you very much. Bye.